मध्ये मी आता हिंदुत्व प्रचार करताना लोक म्हणजे आम्ही मतदान तुम्हाला करू, पण परत तुम्ही आम्हाला भेटणार का? बरोबर. मग मला तो जो विश्वास आमच्या भागातल्या लोकांनी गमावलाय ना, विश्वास प्राप्त करून द्यायचा आहे. मी पण तीच म्हणतो ना, एकदा मतदान केलं, काही लोक तर असे झाले ना की गुलालाची शर्ट जी अशी झटकून गेली ती परत फिरकलीच नाहीत. बरोबर सांगितलं की तुमच्या भागामध्ये अनेक विकासाची कामं आणली, ही आणली. त्याच्या मागे जे असणारे नेते आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत, त्यांच्याबद्दल आपल्या नेमक्या भावना काय आहेत? सर खूप मोठा आणि माझ्या मते साहेबांबद्दल बोलायचं झालं तर शहराच्या रांगावर किती बघा ना, ट्रॉमा केअर कुठल्याच नियमामध्ये माझं बसत नाही, पण साहेबांनी अटॅच केला. माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांनी अटॅच केला. अटॅच पुरवायचं काम करणारा व्यक्ती माझ्या घराच्या एंट्रीला मी वरी विठ्ठलाचा फोटो, विठ्ठल आहे अशी कमर केली आणि त्याच्या खाली सावंत साहेबांनी नुकतं कोट केलेलं आहे की माझा आधारस्तंभ, माझी पाठी राखे. नमस्कार. राजकीय कट्टावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उद्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील होणार आहे. मात्र या रणधुमाळीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असे आहेत की त्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आपापल्या गटामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत, लोकांच्या विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत आणि असे इच्छुक आता या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी काही उमेदवारांनी आपल्याशी देखील राजकीय कट्टावरती मुलाखती दिलेल्या आहेत, पुढे देखील मुलाखती ते देणार आहेत. त्यापैकीच आज एक शिराढोण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नितीन आबा पाटील हे राजकीय कट्टाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आबा, राजकीय कट्टाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आता ही निवडणूक लढवू इच्छित आहात आणि या निवडणुकीमध्ये नेमकी आपली राजकीय पार्श्वभूमी काय आहे, त्यासोबतच आपली सामाजिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे? तर राजकीय पार्श्वभूमी अशी काय खूप मोठी नाहीये. मी सर्वसाधारण कुटुंबामधनं, शेतकरी कुटुंबामधनं येतो. सक्रिय राजकारणामध्ये 2022 पासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये असा ग्रामपंचायतचा देखील कोणी याच्यापूर्वी सदस्य झालेला नाही. मी स्वतःच्या जीवावरती त्या राजकारणामध्ये असते, मी स्वतः प्रयत्न करत आहे. म्हणजे पूर्व पार्श्वभूमी तुमची कोणतीही नाही? नाही सर, पूर्व कुठलीही पार्श्वभूमी माझी नाहीये. तुम्हाला राजकारणामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली आणि आपण ही निवडणूक लढवावी असे आपले नेमकी इच्छा कधी झाली? राजकारणामध्ये मला कुठल्याही पदावर आजपर्यंत संधी नाही भेटली, परंतु मागील आमचं सरकार जेव्हा होतं, आदरणीय तानाजीराव सावंत साहेब पालकमंत्री असताना मला शासनाची अतिशय महत्वाची जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या कळंब धाराशिव विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आदरणीय साहेबांच्या आशीर्वादानं मला मिळाली होती. ही एक संधी वगळता मी कुठल्याही पदावरती आजपर्यंत काम केलेलं नाही. नाही, पण ही संधी तुम्हाला जरी छोटीशी वाटत असली तरी देखील माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते बहुतांश ठिकाणी आमदार आहेत. म्हणजे आपल्या जिल्ह्यात जरी घ्यायचं झालं तरी लोहारा विधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ असू द्या, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील समितीचे अध्यक्ष हे विद्यमान आमदार होते. मात्र फक्त त्याला अपवाद कळंब, धाराशिव आणि भूम परांडवाशी हे दोनच आहेत. ही संधी तुम्ही छोटी कसं मानता त्याला? तर माझ्यासाठी तर खूप मोठी संधी होती, परंतु आमचे आदरणीय तानाजीराव सावंत साहेब खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला, ज्या समितीवर पूर्ण जिल्ह्यातील आमदार लोक होते, अशा समिती खुर्चीला लावून बसण्याचा सन्मान आदरणीय पालकमंत्री, तत्कालीन पालकमंत्री आणि आमचे नेते तानाजीराव सावंत साहेब असतील, आमचे नेते धनंजयदा सावंत असतील आणि केशवराव सावंत साहेब असतील, यांच्या माध्यमातून मला एक प्रामाणिक कार्यकर्ता, सच्चा काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला पण माहित नव्हतं की मी त्या समितीवर जाणार आहे म्हणून. मला कुठलीच कल्पना नव्हती. मला एक दिवशी आपल्या तहसील कलेक्टर ऑफिसमधनं फोन आला की तुमची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी शिफारस आदरणीय पालकमंत्री महोदयांनी केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी तो शासनाचा आदेश पाठवला. तर मनाला खूप समाधान वाटलं
की कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणारं नेता, व्यक्तिमत्व आदरणीय तानाजीराव सावंतसाहेब आहेत. म्हणजे ही संधी खूप मोठी होती. या संधीच्या माध्यमातून आपण नेमकं महिलांसाठी किती नोंदणी केली? त्यासोबतच किती महिलांना याचा लाभ झाला? तर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावरती, एवढ्या मोठ्या योजनेचा आणि शासनाची खूप लोकप्रिय योजना झाली हो, पाठीमागच्या बरोबर. सरकारमध्ये. हां. त्या योजनेमध्ये जेव्हा अध्यक्षपद मिळालं, त्यावेळेस मी सर प्रत्येक गावातील सर्व्हे केला. प्रत्येक माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये 2 नगरपालिका येतात आणि जवळपास 130 गावं येत होते. 130 मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मी ह्याचा कार्यक्रम घेतला. प्रत्येक गट जे असतात म्हणजे ह्या योजनेला आम्हाला सगळ्यात मोठं योगदान जे दिलं ते आपल्या ह्यानी दिलं, आशा कार्यकर्त्यांनी दिलं. परत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिलं. मग अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचा गट असतो प्रत्येक. तर प्रत्येक गटावाईज मी मीटिंग घेतली. मोठ्या-मोठ्या ग्रामपंचायतीला मी त्यावेळेस भेट दिली. नगरपालिकांना मी त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्रामध्ये मला खूप अभिमानानं सांगावं वाटतं, की महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी असणारा हा मतदारसंघ, ज्या मतदारसंघाचा मी अध्यक्ष आहे. किती सदस्य संख्या किती होती? जवळपास जवळपास म्हणजे? जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 86,000 महिला या लाभ या विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. तर म्हणजे ही संख्या खूप मोठी आहे. कारण जी, जी, सर. 86,000 म्हणजे जवळपास जी. 1/3 मतदारसंघ आहे. आणि हे झाल्यानंतर आता महिलांच्या जीवनामध्ये देखील तुम्ही माना न माना, पण अनेक लोक सरकार येण्यामागे हीच योजना कारणीभूत असल्यास देखील बोललं जातं. मात्र आपल्या विधानसभा मतदारसंघात कदाचित तेवढा फायदा झालेला नाही. मात्र तरी देखील आपण काम केलेलं आपण तुम्ही सांगताय. त्यासोबतच आता तुम्ही जो जिल्हा परिषद गट निवडला आहे. अजून एक मला याबद्दल सांगायचं सर, हं. की काय झालं जेव्हा मी ह्या समितीवर अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली, त्यावेळेस मला जे प्रशासनामधले आपले अधिकारी आहेत, आपले आता 2 एस-डी-एम साहेब आणि 2 तहसीलदार असे आणि एक गट विकास अधिकारी अशी या समितीची स्थापना होती. अध्यक्ष, सचिव असे आणि सदस्य. हं. तत्कालीन गट विकास अधिकारी आदरणीय चकोर साहेब आणि धाराशिवचे आदरणीय बनसोडे साहेब आणि आपल्याकडे प्रांत अधिकारी म्हणून आपल्याकडे पाटील साहेब होते. हो. अतिशय मोठ्या मनाचे हे प्रशासकीय अधिकारी मला त्यावेळेस लाभले. हं. आणि कसं होतं त्यावेळेस जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाभ पोहोचवायचा असेल, तर आम्ही काय केलं, की एक मीटिंग लावली, की शासनाची खूप मोठी योजना आहे आणि या योजनेसाठी आपण प्रत्येक महिलांपाशी, कारण डायरेक्ट लाभ देणारी योजना आहे, घराघरामध्ये पोहोचवणारी योजना आहे. आम्ही अध्यक्ष नात्याने मी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सचिवांना आणि सदस्यांना विनंती केली, की ज्या महिला या योजनेमध्ये आपला फॉर्म भरतात, ह्या फॉर्म भरलेल्या प्रत्येक महिलेला आपण ह्या योजनेचा लाभ द्यायला पाहिजे, अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी मोठ्या मनानं मला अ, या योजनेमध्ये आम्ही त्यावेळेस ज्या महिलेने फॉर्म भरले असा एकही फॉर्म रिजेक्ट नाही केला. हं. प्रत्येक महिलेला या योजनेमध्ये आम्ही सामावून सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि शासनाची जी महत्वाकांक्षी योजना आहे ती तळागाळापर्यंत नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बरोबर. आता ही योजना खरं तर महाराष्ट्र शासन पुढे चालवतच आहे. हो सर. मात्र अनेकही काही महिलांना यामध्ये अडचणी आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न सध्या करता? अ, आज आज सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे केवायसीची अडचण आहे. बऱ्याच महिलांचे त्यावेळेस आपण एका कुटुंब ही व्याख्या एक राशन कार्ड ही होती आणि राशन कार्डमध्ये 2-2, 3-3, 4-4 फोड न झाल्यामुळे बऱ्याच महिलांचं राशन कार्ड एकत्र होतं. मग अशा महिलांना कालांतरानं शासनानं स्क्रुटीमध्ये ते त्यांच्या पगारी त्यांचा येणारा लाभ बंद केला. अशा सर्व महिलांचे राशन कार्ड वेगळे करून ते अपलोड केल्याच्या नंतर त्याच पद्धतीनं हे जे आहे आपल्या के-वाय-सी केल्याच्या नंतर तो डाटा आम्ही परत शासनानं अपलोड करून घेतं. त्यासाठी जनजागृती केली. प्रत्येक सी-आर-पीच्या माध्यमातून असेल, माझ्या वैयक्तिक फोन नंबर मी ह्या भागामध्ये म्हणजे सांगायचं राहिलं, मी जनजागृती करताना एक व्हॅन फिरवली होती. बरं. त्या व्हॅनवर स्वतःचा नंबर दिला होता. कुणाला काही फॉर्म भरताना अडचण आली, काय असेल तर त्या नंबरवरती आज पण मला साधारण दिवसातून एक 50-100 महिलांचे फोन येतात किंवा माझी पगार बंद आहे, मला ही अडचण आहे, ती अडचण आहे. अशा पद्धतीत ज्यांची पगार बंद असते अशा महिलांचे मी आधार कार्ड वगैरे घेऊन संबंधित विभागाला पाठवून त्यांची ज्या पद्धतीची मदत मला करता येते, ते आज देखील मी त्यांच्यासाठी कार्यरत होत असतो. आता तुम्ही ज्या गटातून ही निवडणूक लढवू इच्छिता तो गट शिराढोण आहे आणि त्या मतदारसंघाची नेमकी रचना कशी आहे? तर साधारणतः माझ्या मतदारसंघात 9 गावं येतात. बरं. त्यात सगळ्यात मोठं गाव माझं स्वतःचं शिराढोण आहे.
शिरडोन आणि सौंदाणा एक पंचायत समिती आहे. हो. त्यानंतर इकुरका, जवळा खुर्द, देवधानोरा, बोरवंटी, हासेगाव, गोरगाव आणि नागुलगाव असा एक 9 गावांचा माझा मतदारसंघ आहे. साधारणतः 18,951 मतदारसंख्या असलेला माझा मतदारसंघ आहे. आतापर्यंत तुम्ही गावामध्ये अनेक विकास कामं देखील केल्याचं आम्ही वर्तमानपत्रातून ऐकलं किंवा चर्चा ऐकतो. मग पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण गावामध्ये काही विशेष कामं केलेली होती. तर ती नेमकी कोणती कामं होती? अ, सर जलजीवन मिशन अंतर्गत आदरणीय प्रधान या देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांचा हर घर जल योजना होती. त्या योजनेच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना माझ्या गावामध्ये मी मंजूर करून घेतली. साधारणतः 15,21,00,000 रुपयाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची प्रशासकीय ऑर्डर ऑर्डर झालेली फंड्स नसल्यामुळे ही योजना अजून राबलेली नाही. साधारणतः सर माझं गाव ना जे धनेगावचं धरण माझ्या शिरडोन हे गाव माझं आणि ते धनेगाव धरण गावाच्या वरती आहे. आणि म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला हो, अशी बरं. परिस्थिती माझ्या गावाची होती. साधारणतः पाठीमागच्या काही वर्षाचा अनुभव घेतला. पाठीमाग 2-3 वर्षाखाली आपल्या भागामध्ये दुष्काळ पडला होता. तर साधारणतः माझ्या गावामध्ये 30 ते 25 दिवस, 20 दिवसाला पाणी यायचं. कारण काय होतं, माझ्या गावामध्ये ह्याच्या पहिले योजना राबल्या नाही त्याचा काही प्रकार नाही. भारत निर्माण सारखी योजना माझ्या गावामध्ये राबली आहे. मुख्यमंत्री पेयजल सारखी योजना माझ्या गावामध्ये राबली. परंतु ज्यांनी ही योजना राबवल्या होत्या त्यांनी त्या योजनेचा उद्देश सफल व्हावा या पद्धतीनं ते राबवल्या गेल्या नाही असं मला वाटतं. माझ्या गावाच्या ही योजना मुळात राबवायला कुठून पाहिजे होती, की ती योजना धनेगावच्या धरणातून ज्यातून कायमस्वरूपी पाण्याचा सोर्सेस आहेत अशा भागातून ही योजना राबवायला झाली होती. परंतु ही योजना राबवली गेली गावातल्या एका पाझर तलावातून. जो पाझर तलाव पावसाळ्यातच भरतो आणि पावसाळ्यातच संपवतो. अशा पाझर तलावातून जर एखादी योजना राबवली आणि साधारणतः माझ्या गावची लोकसंख्या एक 20,000च्या आसपास आहे. तर 20,000 गावाची लोकसंख्या असणारं गाव पाणी कसं पिणार? आणि त्यात अजून एक मोठी हसण्यासारखी गोष्ट अशी ना, ज्या लोकांनी ह्या योजना म्हणजे मी टीकात्मक नाही, पण ज्या लोकांनी त्या काळामध्ये ही योजना राबवली. मग आमच्या गावामध्ये विहीर घेतली तर लाईटचं कनेक्शन धनेगावच्या तळ्यामधून घ्यायचं. म्हणजे असे चुकीच्या पद्धतीनं राबवल्यामुळे आज पण गाव पाण्यापासून वंचित आहे. मग ही गोष्ट साधारणतः लक्षात आल्यानंतर आदरणीय साहेब मंत्री होते. हो. आणि साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला मी सतत प्रयत्न करायचो की माझ्या गावासाठी साहेबांच्या माध्यमातून काय आणता येते. तर मी साहेबांकडे गेलो, साहेबांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. आणि हे जे पूर्ण योजना मंजुरीसाठी स्ट्रक्चर कसं असतं हे जे पहिल्यांदा मी समजून घेतलं. आमच्या भागातील एक गुद्दार आहेत, त्यांनी मला ह्या योजनेची माहिती म्हणजे त्यांच्याकडून हे परफेक्ट माणसं, गुद्दार माणसं म्हणजे परफेक्ट माणसं आहेत. त्यांना माहिती योजना कशी फिरवली मंजूर होती. मग त्यांच्याकडून एक स्ट्रक्चर विचारून घेतलं की बाबा माझ्या गावाला ही योजना मंजूर करायची, मला काय करावं लागेल. मग त्यांनी मला काही मुद्दे सांगितले. त्या पद्धतीने मी स्वतः फाईल घेऊन फिरलो आणि ही योजना मंजूर करत असताना शासनाच्या रेकॉर्डवर तर माझ्या गावामध्ये पाणी टंचाई दाखवत नव्हती. कारण की मुख्यमंत्री पेयजल आणि भारत निर्माण सारख्या योजना माझ्या गावात पारित राबल्या होत्या. आणि ही योजना नळ कनेक्शनच्या लाभावर दिल्या जातात. असं कुठलंच म्हणजे रेकॉर्ड पंचायत समिती ठिकाणी. पंचायत समितीला बी काय असते की तिथले ऑपरेटर लोक जागेवर बसून सगळे रेकॉर्ड भरतात. मग अशा हे सगळं तयार केलं रेकॉर्ड पण. मग त्या गोष्टी योजना मंजूर करण्यासाठी मला गरज दाखवावी लागली पहिल्यांदा. मग ते रेकॉर्ड मी तयार केलं त्या पंचायत समितीच्या त्या ऑपरेटरला बसून तो असं चुकीचं का दाखल केलं. मग ते रेकॉर्ड तयार करून एक स्टेप बाय स्टेप ही योजना मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न केले. ज्या दिवशी ही योजना मंजूर झाली ना, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की मी एका गुत्तेदाराकडून ती माहिती घेतली होती आणि ते गुत्तेदार म्हणत होता की शक्य नाही, आबा ही गोष्ट शक्य नाही, कारण की तुमच्या गावात पहिलीची योजना राबली. त्या गुत्तेदारांनी मुंबईहून मला फोन केला आणि मला माहित नव्हतं की माझी योजना म्हणजे आता ही होती म्हणून. त्याला त्यांच्याकडे ती यादी जाते वाटतं. यादी पाहिली त्यांनी मला व्हॉट्सअपला टाकली. मला पहिल्यांदा फोन केला, अभिनंदन केलं. म्हणलं कशाबद्दल अभिनंदन करताय. तर म्हणले अशक्य असणारी ही जी काय जलजीवन मिशनची तुम्ही योजना आहे ती तुमचे आज शासनानं तुम्हाला त्याला मंजुरी दिली. अशा पद्धतीने ही योजना आम्ही मंजूर करून घेतली. ह्यासोबतच तुम्ही ट्रामा केअरसाठी सुद्धा प्रयत्न केले होते. त्यासोबतच तुम्ही विजेच्या काही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. ते सुद्धा प्रयत्न खरं तर चर्चा त्या भागात नेहमीच होते. ते नेमकी ती कोणती कामं आपण केलेली आहेत? सर अपघातकालीन कक्ष, इमर्जन्सी वॉर्ड, ट्रोमा केअर. तर मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामधनं मोठा दवाखाना, एखादा अपघात झाला, अटॅक आला, एखादा साप चावला
तर अशा उपचारासाठी ना मला एकतर अंबाजोगाई जावं लागेल, लातूर जावं लागेल किंवा धाराशिवसारख्या ठिकाणी जावं लागेल. बरोबर. आणि हे सर्व जी काही ठिकाणं आहेत, माझ्या गावापासून एक 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहेत. हो. आणि साधारणतः एखादा अपघात झाला, प्राथमिक उपचार करण्यासाठी आपण एखाद्या दवाखान्यामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जातो, दवाखान्यामध्ये घेऊन जातो आणि तिथून पुढे गाडी वगैरे करणार आणि आपण त्या दवाखान्यात जाणार. बरं. साधारणतः एक 2-2.5 तासाचा कालावधी याच्यामध्ये लागत राहायचा. आणि मेडिकल सायन्स सांगते की कुठलाही अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, गोल्डन आवर 1 तास असतो. बरोबर. 1 तासाच्या आत तर त्या रुग्णाला, त्या अपघातग्रस्तांना उपचार भेटले, तर त्यांचे प्राण वाचायचे चान्सेस जास्त असतात. आणि ही गोष्ट माझे एक मित्र आहेत सचिन परदेशी नावाचे. हं. ते माझे चांगला मित्र आहेत. त्यांनी आरोग्य विभागामध्ये काम करतात. आरोग्य विभागामध्ये काम करत असताना मी साहेब आरोग्यमंत्री हो. आणि आम्ही साहेबाचे कार्यकर्ते. आम्ही साहेबांना सतत भेटायला जायचो. पण काय मागायचं हे कळत नव्हतं. बरोबर. मग माझ्या मित्रासंगत मी चर्चा केली, तर साहेब मंत्री आहेत, या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत. आणि त्यांच्याकडून असं काहीतरी आपण आपल्या गावासाठी आणू की जे कायमस्वरूपी असेल. बरोबर. मग त्याला मी विचारलं आपल्या गावासाठी आपण काय आणू शकतो. मग त्यांनी मला 2-3 दवाखाने सांगितले. की मनोरुग्णाचा एक दवाखाना सांगितला, महिलांचा एक सांगितला आणि ट्रॉमा केअर, अपघातकालीन इमर्जन्सी वॉर्ड एक सांगितलं. बरोबर. मग तत्पूर्वी साहेबांनी महिलांचं रुग्णालय आपल्या भागामध्ये मंजूर केलेलं होतं. हे दोन्ही जे मनोरुग्णाचं आणि वयोवृद्धांचं जे रुग्णालय असतं ते पण मंजूर, ते पण थोडेसे विषय किचकट वाटले. परंतु गरजेचा विषय वाटला काय की इमर्जन्सी वॉर्ड, ट्रॉमा केअर. मग ट्रॉमा केअर मागणीसाठी 2 वर्ष सतत पाठपुरावा केला. त्या बदल्यामध्ये ना, म्हणजे सावंत साहेब अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहे. बरोबर. मी त्यांच्याकडे कामाच्या माध्यमातून मोठी मोठी कामं आणू शकलो असतो. मी एकही रुपयाचं सिमेंट नाली मागितली नाही, रस्ता मागितला नाही, डांबरीकरण मागितलं नाही, किंवा वैयक्तिक लाभाचं काम त्यांच्याकडून कधीच मागितलं नाही. मी सतत साहेबाकडे, साहेब मला द्यायचं ना, मी ट्रॉमा केअर द्या. माझ्या भागातला एखादा नागरिक अपघात झाला तर त्याचा जीव वाचला पाहिजे. मी असे माझ्या जवळचे नातलग बघितले की फक्त वेळेअभावी उपचार व्यवस्थित न भेटल्यामुळं, वेळेवर उपचार न भेटल्यामुळे त्यांचं अख्खं कुटुंब आज रस्त्यावरती. बरोबर. ही वेदना त्या कुटुंबाची होणारी हानी कधीच भरून येणार नाही. मग हे वाचवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्या भागामध्ये सुविधा उपलब्ध करून द्यायला असेल. आणि त्यामागचा दुसरा एक उद्देश असा होता की मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागाचं गतवैभव प्राप्त करायचे. म्हणजे दवाखान्यामध्ये अपघात झाला आणि अपघाताच्या माध्यमातून काही लोक माझ्या गावामध्ये, समजा ह्या भागातून 50-60 किलोमीटर माझ्या भागामध्ये जर लोक येली तर त्या लोकांची खरेदी वगैरे माझ्या भागातनं, माझ्या गावातून होणार. त्याचा फायदा माझ्या मार्केटला पण होणार. त्या उद्देश मनामध्ये ठेवून साधारणतः मला वाटतं 15 ऑगस्टला मी निवडणुका, आपल्या विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या पहिलंच मी साहेबांकडे 2 वर्ष सतत प्रयत्न केले, 2 वर्ष न थकता. म्हणजे शेवटी तर असं झालं की साहेबांनी येताना मला एक शब्द दिलता, येणाऱ्या झेंडावंदनाला येईन ना तेव्हा तो JR घेऊन येईल. आणि मला आमचे त्या साहेबाचे OSD DHO हरिदास साहेब यांचा फोन आला की आवा तुमचा JR साहेब घेऊन आलेत आणि घ्यायला मला त्या दिवशी 15 ऑगस्टला साहेबांनी तो बोलवलं आणि तो JR दिला. खूप समाधान वाटलं की माझ्या नेत्यांना एका छोट्या कार्यकर्त्याच्या मनातली भावना समजून माझ्या भागासाठी हा अपघातकालीन क्षेत्र चालू करून दिला. त्याच पद्धतीनं मी ज्या भागामध्ये राहतो तो मांजरा पट्टा आहे. मांजरा पट्टामध्ये शेतकरी इथं खूप आमच्याकडे ऊसाचा खूप मोठा भाग आहे. आणि ऊसाचा खूप मोठा भाग असताना लाईटची समस्या खूप मोठी समस्या आमच्या भागामध्ये. कारण सतत लाईट ट्रिप होणं. साधारणतः माझ्या भागामध्ये जशी MSEB ची निर्मिती झाली तसं इनकमर असतं की जे अपघात लाईटला वगैरे चिटकल्यानंतर जे अपघात होतो ना, आपण वाचतो पेपरमध्ये, तर ती लाईट ट्रिप झाली पाहिजे म्हणून इनकमर वगैरे असतं. म्हणजे गावात कुणी कावळा वगैरे लाईटला चिटकला की ट्रिप होतं. ते म्हणजे अपघात होऊ नये, काही असं धोका वाटला तर ट्रिप होतं. इनकमर आउटकमर अशा काही गोष्टी असतात. दुसरी गोष्ट, माझ्या भागामध्ये जेव्हा MSEB स्थापन झाली तेच पोल होते, लाईट तार. म्हणजे माझ्या भागामध्ये बंडू नावाचे एक व्यक्ती, नागरिक आहेत, त्यांच्या अंगावरती तार पडली होती आणि लाईटची तार अंगावर पडून त्यांचं बरंच अंग भाजलं गेलं. ही घटना सतत घडत होत्या, कारण की त्या लाईटवरती लोड आला की असे लांबायच्या आणि तुटून पडायच्या. ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. RDSS नावाची केंद्र शासनाची अतिशय महत्वाची योजना आहे. त्या योजनेमध्ये माझं गाव घेण्यासाठी मी निवेदनाच्या माध्यमातून दिलं आणि प्राधान्यक्रम बदलून काय होतं की गावं घेतली, पण
कधी नंबर लागणार आमच्या गावाचा. मग साहेबाच्या माध्यमातून तत्कालीन डी.वाय. साहेबांना, डी.वाय. नाही, काय त्यांचं नाव, विभागीय साहेब बोलवून हं. प्राधान्यक्रम बदलून घेतला आणि आज माझ्या गावामध्ये ते काम चालू आहे. साधारणतः 3 कोटी 10 लाखाच्या आसपासचं. मग तिथं सौंदना असेल, शेडोन असेल. शेडोन एम-एस-सी-बी मधून ज्या भागामध्ये लाईट जाते. माझ्या गावात तर अशी परिस्थिती ना, की साधारणतः 6 डीपी आहेत माझ्या गावामध्ये आणि 6 डीपी 60च्या होत्या. बरं. म्हणजे त्याची अडचण अशी ना, की 2 दिवसाला डीपी जायचा आमचा. हं. मग काय झालं, ग्राहकाची संख्या जास्त झाली आणि त्याची क्षमता कमी झाली देण्याची. बरोबर. त्यामुळे ती व्यवस्थित चालत नसायच्या. सारखं लाईट ट्रिप तर व्हायची, डीपी तर जळायची आणि एकदा डीपी जळाली की 2 दिवस पुन्हा ती त्या भागाची लाईट, मग ही कुठून ऍडजस्ट टाक, मग एमएससीबीचे कर्मचारी बेजार, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या ना. हं. माझ्या गावातला तांडा आहे, तांड्यावर पण हीच परिस्थिती. हं. मग साधारणतः 100च्या मी 7 डीपी गावामध्ये नवीन हं. आणि तांड्यावरती 2 असे 10 डीपीचं काम आज माझ्या गावामध्ये झाले. बरं. काही काम प्रगतीपथावर आहे. हं. आणि आसपासच्या भागामध्ये ज्या भागामध्ये स्वतःची कधीच लाईट गेली नाही अशा भागामध्ये नवीन पोल असेल, हं. त्या भागातली वरची ताराची लाईन असेल, अशी सगळी कामं आज माझी प्रगतीपथावर आहेत. यासोबतच आता आपल्या परिसरामध्ये तुम्ही सांगितले की पाणी मुबलक आहे, लाईट आहे. मात्र ऊसाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती, की शेतकऱ्यांचा ऊस जागेवर जळून जायचा किंवा वेळेला नेला जात नव्हता. मात्र तेरणा कारखाना सुरू झाल्यामुळे तुम्हाला नेमका कितपत फायदा झाला तुमच्या भागातील शेतकऱ्यांना? निश्चितच खूप मोठा फायदा तर झालाच. हं. साधारणतः 2021ला 20ला सर आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे झालता, पाऊस झालता, ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली बरोबर. आणि आपल्या इथं नॅचरल कारखाना आहे. नॅचरल कारखान्याने एवढा मोठा आणि त्या भागात त्या वर्षी आपण असं अनुभवलं की सोलापूरच्या ठिकाणचे कारखाने आपल्या भागात आले शेवटी. हो, आले. ठोंबरे साहेबांनी जेव्हा त्यांना परवानगी दिली किंवा शहर सभासदांनी तुम्ही तुमच्या पद्धतीने याची विल्हेवाट लावा, हां. आणि सोलापूर सारखे कारखाने येऊन आपल्या भागातल्या लोकांनी, शेतकऱ्यांची ऊस त्यांनी अगदी कवडीमोल भावामध्ये नेले. हं. वर्ष 2-2 वर्ष त्यांच्या पेमेंट्स केल्या नाहीत. आज बी काही लोकांचे पेमेंट्स येणं बाकी आहेत. आणि साधारण ही गोष्ट आपण पाहिलेली. हं. आता गेली 2-3 वर्षापासून आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून चालू झाला. ह्या भागामध्ये ते काम पाहणारे आदरणीय केशवराव सावंत साहेब, हो. यांच्या माध्यमातून त्यांचा मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी जातो, बसतो, उठतो. त्या माध्यमातून गेली 3 वर्षामध्ये, हं. आता चालू वर्षी तर एवढे खूप मोठ्या प्रमाणावर हे होतं ना, चालू वर्षीची परिस्थिती अशी आहे ना, की मी तोड वाहनं, एक 50 टोळी वाहनं आणि 3 मशीन माझ्या भागामध्ये आणल्या होत्या. हं. ह्याचा फायदा असा झाला ना, की गेली 20 वर्षामध्ये कधीच आदरणीय ठोंबरे साहेबांनी गेट केन ऊस पहिल्यांदा घ्यायचे आणि आपल्या भागातला ऊस शेवटी जाळायचे. म्हणजे साधारण 17-18 महिने झाल्याच्या नंतर माझ्या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस त्या कारखान्याला जायचा. पण आज परिस्थिती अशी होती ना सर, मी ज्या भागामध्ये राहतो, सौंदाणा असेल, शिरडोन असेल, आवाड शिरपुरा असेल किंवा जवळा, इकुरका, हाशेगाव, गोरगाव, मी ज्या भागामध्ये काम करतो त्या भागातला ऊस आज जवळपास संपल्यात जमा आहे. 10-20% ऊस शिल्लक आहे. गेल्या 20 वर्षामध्ये, 15 ते 20 वर्षामध्ये ठोंबरे साहेबांचा कुठलाच कर्मचारी फडावर नव्हता किंवा ऊस देऊ नका. या वर्षी अशी परिस्थिती की त्यांचे कर्मचारी त्या फडावरती की हा ऊस माझ्याकडे घाल, ही परिस्थिती कारखान्यात ही परिस्थिती का निर्माण झाली? का तर त्यांना शेतकरी साखर कारखान्याने ह्या भागामध्ये दिलेली तोड असेल, ह्या भागामध्ये दाखवलेला शेतकऱ्यांबद्दल दाखवलेली दयामाया असेल, यातून शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. बरोबर. यासोबतच तुम्ही सामाजिक दायित्व म्हणून काही पुतळ्याची निर्मिती देखील गावात केलेली आहे. तर ती निर्मिती नेमकी लोकांच्या मागणीतून केली का दुसरा तुमचा काही त्यामध्ये उद्देश होता? नाही सर, लोकांची कुठली मागणी नव्हती. आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस साहेब दीर्घायुष्य होवो, शतायुष्य होवो, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र आहेत, माझे मोठे बंधू आहेत, सुमंत पापा नायकवाडे, माझ्या भागामध्ये चांगलं काम आहे त्यांचं. मी त्यांना एक माझा विचार मांडला की आपण मला आदरणीय भारत परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर असणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यांचा एक अनुयायी मी, आणि माझ्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा भव्य दिव्य पुतळा असावा हे माझं पहिल्यापासून स्वप्न. तसं की मी महापुरुषांना मानणारा काय माणूस आहे, कार्यकर्ता आहे. माझ्या घरावर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा पुतळा बसवलाय आणि त्याच अनुषंगानं आपल्या गावात भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा असावा ही संकल्पना मी त्यांना बोलून दाखवली. मग त्यांनी ती मान्य पण केली की ठीक आहे, असायला पाहिजे. आणि सावंत साहेबांचा वाढदिवस होता आणि मला स्वखर्चातून मला तो पुतळ्याची उभारणी करायची होती. 5,51,000 रुपयांचा पुतळा
100 वर्ष त्याची आयुष्य. आयुष्यमान आहे आणि तो जळणार नाही. प्लास्टिक आणि मेटल ह्याच्यामध्ये तो बनवला आणि त्यावेळेच्या जयंतीला मी ते आपल्या गावामध्ये आणला. आज तो सभागृहामध्ये आहे. आज तिथं आम्ही सगळे गावकरी अतिशय आदरानं नमन करतो, जातो. आता तुमचा मतदारसंघ खरं तर 9 गावाचा आहे. या बरं. भागामध्ये अनेक असे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. मग या व्यक्तिमत्वाला बघून किंवा त्यांच्याकडे बघून तुम्ही काम करणार. त्यासोबतच आता तुम्ही मगाशी सांगितले, की तुमचा जो वारसा आहे, तो तुम्हाला राजकीय वारसा कुणाचाही नाही. मग तुमच्या मागे पाठबळ नेमकं कुणाचं असणार आहे? हे सगळं तुम्ही कुणाच्या जीवावरती करणार आहात? मी ज्या भागात समाजकार्य करतो किंवा निवडणूक मला लढवायची माझी मानसिकता आहे. त्या भागामध्ये जर पूर्व इतिहास बघितला गेला तर आदरणीय तात्यासाहेब पाटील असतील, आमचे साहेबराव गुरुजी, त्यांचा आमच्या भागामध्ये तसेच जरमदा कानाडेसारखी माणसं असतील, आदरणीय भगवानाबा घोगरेंसारखी व्यक्तिमत्व असतील, आदरणीय नारायणदासजी मुंद्रा असतील, आदरणीय वासी कैलास चाचा पाटील असतील, आदरणीय नानासाहेब माकोडे असतील. ही सर्व त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये अतिशय चांगली व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये त्या भागासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि सर्व मंडळींना डोळ्यासमोर मी आदर्श ठेवून माझी ही राजकीय वाटचाल करतोय. त्याच पद्धतीनं माझ्या भागामध्ये संप्रदायामध्ये माझ्या भागाचे संत तुकाराम म्हणून ओळखले जाणारे आदरणीय कैलासवासी लक्ष्मीनाथ महाजन असतील ह्यांचा सांप्रदायिक वारसा घेऊन मी पुढे जाण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि काम करताना खूप छोटा कार्यकर्ता अतिशय सर्वसाधारण कुटुंबामधून हलाखीच्या परिस्थितीतून आला. मला सर्व म्हणजे ह्या भागामध्ये काय पाहिजे याची जाण मला स्वतःला आहे. काय आहे की मला काय पाहिजे हो, कोणी काय इथं निवडून आलेस, कोणी काय घरात पाणी भर म्हणत नाही. बरं. काय पाहिजे? आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, रस्ते पाहिजेत आणि जे काम करायचं ना ते प्रमाणे करणारा नेता पाहिजे. बरोबर. असं मलाही वाटायचं. मी पण म्हणजे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की जिल्हा परिषदसारखी निवडणूक लढवण्यासाठी आपण जाल. बरोबर. हे सर्व होते नाही अगदी ऍक्सिडेंटली अपघातानं घडत गेलंय आणि मीच पर्यंत येत गेलो. बरं. मला काय करायचंय, माझ्या भागातला कुठलाच नागरिक मी काम प्रामाणिकपणे करायचंय. मला माझ्या भागातल्या कुठल्याच नागरिकांना कधीच त्यांनी टाकलेलं मतदान वाया नाही गेलं पाहिजे, त्याची जाण त्यांना करून पाहिजे. त्यांनी म्हणलं पाहिजे की मी आबाला मतदान केलं नाही, आबाला मी आशीर्वाद दिला नाही, आबा काम केलं. जर मी ते करू शकत नसेल तर मी ते हे सर्व सोडून माझा उद्योगाला गेला. माझ्या पद्धतीने जे काय असेल मी तिकडे चालले जाईल. या भागामधल्या जसं की आपण जवळा एकुरका ह्या भागामध्ये ना पाण्याचे खूप मोठे सोर्सेस नाहीत. पाण्याचे सोर्सेस नाहीत तर माझं म्हणजे जसं की साहेबांनी तिकडे शिवजल क्रांती केली भूमपरांडा वाशीमध्ये. आपण आता अतिवृष्टीमध्ये बघितलं जवळसारख्या गावामध्ये पाणी घुसलं. बरोबर. ही बातम्या आपण प्रसार माध्यमातून पाहिल्या ना. मग ही अवस्था कशामुळे माहिती का, की त्या भागातले नाले ओढे असतील हे जर खुलीकरण झाले, थांबवले गेले तर इथं एकतर काय होईल, त्या शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा सोर्स उपलब्ध होऊन जाईल. हे अशा काय अतिवृष्टीचे विषय असतील तो विषय होणार नाही. तिथला शेतकरी समृद्ध होईल. दुसरी बाब म्हणजे माझ्या भागामध्ये आता माझं गाव ना क्षेत्रफळानं मराठवाड्यातील सगळ्यात मोठं गाव आहे आणि माझ्या गावाला घरांची जमीन पण भरपूर आहे. मी पाठीमागं काही दिवसापूर्वीच आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब जेव्हा आलते, माझ्या गावामध्ये मला हद्दवाढ करून घ्यायची. दुसरी गोष्ट मला माझ्या गावामध्ये अप्पर तहसील कार्यालयासारखे विषय नाहीत. त्याचं कारण आहे भविष्यामध्ये जर आपण ऐकतोय की आता नवीन जिल्ह्याची काय निर्मिती होणार आहे. नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर माझं गाव तालुका व्हावा. मग त्यासाठी काय लागतं, तर माझ्या गावात प्रशासकीय ऑफिससाठी जागा भरपूर आहे. प्रशासकीय ऑफिस जर माझ्या गावात आली त्या निमित्तानं माझ्या गावामध्ये प्रशासकीय ऑफिस झाले तर भविष्यामध्ये बाहेर गावचा ओढा माझ्या गावामधील माझ्या गावाचा विकास होईल. त्याच पद्धतीनं मी आदरणीय सावंत साहेबांचा कार्यकर्ता आहे. आदरणीय सावंत साहेब शिक्षण सम्राट आहेत. आदरणीय सावंत साहेब साखर सम्राट आहेत. निश्चित त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या कृपेनं मी या भागामध्ये एखादा शिक्षणाचं चांगलं मोठं युनिट साहेबांना इकडं करण्याची विनंती देखील करणार आहे, जेणेकरून माझ्या भागातला शेतकऱ्यांची मुलं त्याच भागात शिकतील. 1000-500 जर विद्यार्थी माझ्या भागामध्ये माझ्या गावामध्ये शिकायला आले तर त्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास निश्चित होईल. आता म्हणजे ह्या भागाचं
म्हणजे शिरडोनची जर परिस्थिती म्हणजे परिस्थिती बघितली का, आमच्या गावाला ना मोठं मार्केट असायचं जुन्या काळात, म्हणजे की म्हणजे लातूरच्या हा. अलीकडून माणसं आपल्याकडे यायची, शिरडोन. मुरुडच्या पलीकडून आपल्याकडे माणसं, मोठी बाजारपेठ, कपड्याची बाजारपेठ, ही बरोबर. बाजारपेठ असणार. पण आजची परिस्थिती तशी नाहीये. आमची आज बाजारपेठ मोडकळी झाली. काय कारण झालं, की त्या काळामध्ये ज्या लोकांनी या गावाचं गावाचं नेतृत्व केलं, तसं नेतृत्व कुटुंबाचं नेतृत्व असतं, तसं गावाचं नेतृत्व असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी योजना कधी राबवली जाते, इमारत जर तुमचा स्ट्रक्चर चांगला असेल, पाया मजबूत असेल तर इमारत सुंदर दिसते. परंतु काय झालं, माझ्या गावाला पहिलं भौगोलिक महत्व होतं. उद्योगधंद्याच्या माध्यमातून लोक इथं, बाहेरची लोक खूप यायची. परंतु ह्या पाठीमागच्या एक 50-25-30 वर्षांमध्ये असं झालं, हळूहळू हे आमचं मार्केट शांत होत गेलं. आता बघा ना, मुरुडला आदरणीय दिलीपदादा नाड्यासारखं व्यक्तिमत्व असतील, त्यांनी त्या भागामधल्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं, तिथे येणाऱ्या त्यांना स्कोप दिला, त्यामुळे मुरुडचा विकास झाला. बरोबर. आपण कळंबमध्ये जाऊ, शिवाप्पासारखे माणसं इथं, शिवाजीप्पा कापसेसारखे माणसं, ज्यांच्याकडे एक विश्वासानं बघितलं आज कळंबचं व कपड्याचं मार्केट महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आज आहे, बरोबर. नावावर पडलं. तसं आपण अंबाजोगाईला गेलो तर मोदी साहेब, अशी 2 नावं आपल्याला पाहायला मिळते, की त्यांच्यामुळे त्या गावाचं डेव्हलपिंग केलं. आणि सगळ्यात मोठं उदाहरण असेल ना, मला काय वाटतं माहिती का, धाराशिव जिल्ह्यामधनं वेगळा झालेला लातूर जिल्हा, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत नाही. त्यांनी आपल्या माणसाकडे कायमस्वरूपी लक्ष ठेवलं, त्यामुळे त्या भागाचा, त्या गावाचा विकास झाला, आपल्या सगळ्याची नाती जुळली गेली. असं काहीतरी हे सर्व लक्षात घेऊन माझ्या गावात देखील मी शैक्षणिक युनिट असेल, शिक्षणासाठी मोठं एखादं युनिट आणण्याचा माझा प्रयत्न असेल, आणि माझ्या भागातल्या प्रत्येक लोकांपाशी, प्रत्येक माणसापर्यंत. सगळ्यात महत्त्वाचं मला अजून एक ह्या निमित्तानं सांगायचे, आपल्या भागामध्ये आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब असतील, त्यांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे उपलब्धता. कधी पण म्हणजे आपण त्यांचे बघतो आपण, की खासदार साहेब कंटिन्यू लोकांच्या संपर्कात, म्हणजे आपण पूर्वी बघायचो की खासदार म्हणजे खूप मोठा व्यक्ती असतात, पण ते जेव्हापासून ती खासदार झाली, असं कॉमन अटॅचमेंट असणारं व्यक्तिमत्व ते आहेत. त्यांच्याकडून ती घेण्यासारखा गुण आहे. आणि मला पण माझ्या भागामध्ये मी आता हिंदुत्व प्रचार करताना लोक म्हणजे, आम्ही मतदान तुम्हाला करू, पण परत तुम्ही आम्हाला भेटणार का? बरोबर. मग मला तो जो विश्वास आमच्या भागातल्या लोकांनी गमावलाय ना, तो विश्वास प्राप्त करून द्यायचा आहे. मी पण तीच म्हणतो ना, एकदा मतदान केलं, काही लोक तर असे झाले ना, की गुलालाची शर्ट जी अशी झटकून गेली ती परत फिरकलीच नाहीत. बरोबर. अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघातली, आणि ही गेली 10-5 वर्ष, गेली 10-15 वर्षापासूनची परिस्थिती आहे. बरोबर. हा जो दुरावा, हा जो विश्वास गमावलेला आहे ना, तो विश्वास मला त्यांना द्यायचा आहे, की नाही, एक काम करणाऱ्या माणसाला आपण जर संधी दिली तर ती किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, आपल्या भागाचा कसा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो, हा विश्वास मला माझ्या भागातल्या लोकांना द्यायचा आहे. म्हणून मी ह्यावेळेस प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न हवा तुम्हाला, की तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या भागामध्ये अनेक विकासाची कामं आणली, त्याच्या मागे जे असणारे नेते आहेत, डॉक्टर तानाजीराव सावंत, त्यांच्याबद्दल आपल्या नेमक्या भावना काय आहेत? सर, खूप मोठा आणि म्हणजे माझ्या मते साहेबांबद्दल बोलायचं झालं तर शहारेच्या रंगावर खूप मोठे व्यक्तिमत्व. पाहायला गेलं तर बाहेरून खूप कठोर वाटतात, अतिशय प्रेमळ, हवळ्या मनाचे. काल परवा आमच्या साहेबांचा मेळावा झाला बघा. जर साहेबांपाशी आपण आपली भावना व्यक्त केली तर साहेब कधीच नाही म्हणत नाही. असे मोठे व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात मी काम केलं, मी कामं केली. ही कामं करणारा मी फक्त मागणारा माणूस आहे, देणारे दाते आदरणीय सावंत साहेब. आणि सावंत साहेबांच्या माध्यमातून ही कामं मी माझ्या गावाला देऊ शकलो. छोटंसं किती बघा ना, ट्रॉमा केअर कुठल्याच नियमामध्ये माझं बसत नाही, पण साहेबांनी अट्टास केला. माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांनी अट्टास केला. अट्टास पुरवायचं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सावंत. आणि अशा थोर व्यक्तिमत्वाच्या माझ्यासाठी तर ते सर्व, म्हणजे आम्ही काय म्हणतो, आज साहेबांबद्दल शब्दात नाही सांगू शकणार, पण साहेबांचं आमच्याबद्दलचं खूप मोठं आदराचं स्थान आमच्या मनामध्ये आहे. मी माझ्या घरामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर माझ्या घराच्या एंट्रीला मी वरी विठ्ठलाचा फोटो, विठ्ठल आहे अशी कमरोघ्यात केले, आणि त्याच्या खाली सावंत साहेबांनी मी तिथं केलेलं आहे की माझा आधारस्तंभ, माझी पाठी राखे, तर ते आमची पाठी राखेत. तुमच्या भावना सुद्धा दाटून आल्या, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. खरं तर एखाद्या नेतृत्वाबद्दल किती प्रेम असावं
हे देखील आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून कळालं. आबा, तुम्हाला राजकीय कट्टाच्या वतीनं या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण धन्यवाद. आमच्या राजकीय कट्टाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. याच ठिकाणी थांबू. आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर ती लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आणखी अशा मुलाखती पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.